महाराष्ट्रातील काही खेडेगावांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली होती। आता त्याची झळा मुंबईमध्ये देखील सुरुवात झालेली आहे। मी सध्या सायन पेट्रोल पंपावरती आहे। या सायन पेट्रोल पंपावरती सकाळी 10:30 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नाही अशी माहिती इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहे ते दर वारंवार वाढत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। तर काही भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचं देखील पाहायला मिळत होतं आणि याचाच फटका जो आहे तो मुंबईमध्ये देखील बसत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण मुंबईमधल्या या सायन, परेल आणि वडाळा येथील काही पेट्रोल पंपावरती जे आहेत ते काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल संपलं असल्याची देखील माहिती आहे। मात्र CNG जे आहे ते CNG चालू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। काही दुचाकी स्वार आहेत जे आपल्या पेट्रोलमध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत त्यांची कुठेतरी निराशा होते, कारण की आतापर्यंत गावाखेड्यांमध्ये पेट्रोलची टंचाई होत असल्याची आपल्याला माहिती समोर येत होती, दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु मुंबईमध्ये अशी कुठेही परिस्थिती जाणवली नव्हती। मात्र आज सकाळपासून मुंबईतील वडाळा, सायन आणि दादर TT परिसरातील काही पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे। त्याच्यामुळे आता राज्य सरकार यावरती काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात आलं होतं की कुठेही मुंबईमध्ये अथवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही, मात्र कोणी अतिरिक्त साठा करू नका असं आव्हान राज्य सरकारच्या वतीनं केलं जात होतं। मात्र आतापर्यंत गावखेड्यांमध्ये जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असल्याचं आपल्याला समोर येत होतं आणि आता मुंबईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जी आहे ती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।